नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. ओ माय गॉड, जी मजा येते किंचाळून ती कुठल्याच दुसऱ्या गोष्टीत येऊ शकत नाही. फक्त डोळे उघडून बोललास तर बरं होईल. असं काही नाहीये. तुम्हाला प्रॉब्लेम होतो का गाईज? ही मला सतत बोलत असते की डोळे बंद करून का बोलतो तू, डोळे बंद करून का? अरे ही माझी स्टाईल आहे, तुला फरक का पडतो मी डोळे बंद करून बोलतो तर? माझं जे बोलायचं आहे ते माझं त्या प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचतंय ना, तर मग काय हरकत आहे? त्याला वाट दिसण्याची गरज नाही, ते डायरेक्ट थेट हृदयात जाते. मी रिसेंटली व्हिडिओ केला होता कुकिंग वाला, ज्याच्यामध्ये खूप लोकांनी माझा 20 डेजचा जे जर्नी होतं, ट्रान्सफॉर्मेशन होतं, ते लोकांना आवडलं. म्हणजे 20 एक्झॅक्ट डेज नव्हते, पुढे मागे असतील, जास्तच असेल, 25च्या कमी आणि 20हून जास्त, मला एक्झॅक्ट डेज नाही माहिती. तर कसं झालं माहितीये, त्याच्या कॉमेंट्सच्या खाली बघत होती सगळे कॉमेंट्स त्या व्हिडिओच्या खाली, आणि सतत असं येत होतं की तुमची डाएट जर्नी सांगा, फिटनेस जर्नी सांगा. तर आज या ब्लॉग मध्ये तेच कव्हर होणार आहे आणि आम्ही कुकिंग पण करणार आहे, असं काहीतरी जे न्यूट्रिशनिस्टला खूप आवडणार आहे. मी तिला ऑडिओ पाठवलाय, तिने आता जस्ट मला मेसेज केलेला की सर और मैम आज लंच का क्या प्लान है. मी तिला ऑडिओ पाठवला, कुछ तो मस्त बना रहे हम लोग, आपको डायरेक्ट फोटो भेजेंगे. तर ह्याच्यामध्ये आम्ही रॅप बनवणार आहे विदाउट युजिंग एनी राईस पेपर, व्हीट फ्लावर आणि बाकी काहीच नाही. आज अलगीच आपण कांड करेंगे भाई, एकदम आहे ना, एकदम. बघितलं, किचनचं नाव काढलं की ह्याला किचनच्या बाहेर जायचं असतं. खेळत बसलास ना लिंबू सोबत. लिंबूला हाऊस आली आणि लिंबू बोलला आज मैं जा रहा हूं, मुझे अपनी जिंदगी जीनी है, म्हणून त्यांनी ओट्यावरनं डायरेक्ट खाली उडी मारली. मला जाऊन सर्वात पहिले आपण पनीरला मॅरिनेट करणार आहोत. आणि जर तुमच्या, मी असं लिहिलं पाहिजे की अंडर 18 नॉट अलाउड डोक्याने किचन मध्ये. आधी आपण ह्याला मी असं भरपूर कॉमेंट्स मध्ये बघितले की आम्ही फक्त कुकिंग करतो, रेसिपी नीट शेअर नाही करत. तर आज आपण ट्राय करूया रेसिपी नीट शेअर करायची. तर आधी तर असं बारीक बारीक कापते शिवानी, मी बेटर कापलं असतं, शप्पच खोटं नाही बोलते, हे तुला नाही जमलंय कापायला. ठीक आहे, हे वाट लावायचे असा कापलाय. आज आम्ही तुम्हाला व्यवस्थित रेसिपी पण सांगणार आहे की आम्ही बनवतोय तरी काय आणि कसं. तर चला वळूया आपल्या किचनच्या मेकिंग कडे. आपण सगळ्यात आधी घेणार आहोत जे मसाले आपण वापरणार आहोत ते मी तुम्हाला येऊन आधीच सांगतो. एक मिनिट माझ्या फ्रेमच्या मध्ये येऊ नको, डायरेक्ट बुक्कीत आडवा करीन मी, डायरेक्ट बुक्कीत आडवा. व्हेरी गुड. आता काहीच मी तुम्हाला मसाल्यांसोबत इंट्रोड्यूस करतो, या भेटूया मसाल्यांना. पहिले आपण घेणार आहे मित्रांनो मसाला, तर आपण घेऊच, पण त्याच्या आधी आपण घेणार. हा बोल. पहिले आपण घेणार आहोत मित्रांनो लसूण, जे माझ्या बायकोने दाखवलं ते 2 मिनिटांसाठी विसरा, आपण तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगतोय. आता आपण घेणार आहोत लसूण, त्याच्यानंतर आपण घेणार आहोत थोडंसं अमूल बटर. आणि ह्या बटरला जे आता शिवानी तुम्हाला वाटी येऊन अशी तोंडासमोर दाखवली ते होतं बटर आणि लसूणला एकत्रित करण्याचा प्रोसेस. त्याच्यासाठी आपण एका वाटीत बटर आणि लसूण घेणार आहोत आणि ते आपण ओव्हन मध्ये टाकणार. आता जे उडते ती जी फाटते ती फाटते लसूण आणि बटर यांची एकत्रित होणार. जरा ना चांगले शब्द वापर. जस्ट शट अप, माझ्या आणि त्यांच्यामध्ये येऊ नकोस. आता आपण घेणार आहोत मॅजिक मसाला मॅगीचा. आता हा मसाला आपल्याला खूप महत्वाचा आहे मित्रांनो, कारण इसमें टेस्ट है. आता आपण काय करतोय सांगाल? प्रेक्षकांना सांगण्याची इच्छा आहे. तुलाच सांगायचं. नाही सांगा ना प्रेक्षकांना, सांगा. असं तू लहानपणापासून व्हिडिओ बघत आला असेल ना, ते ह्यांचं मधुराज किचन आणि कविता. तर आपण एका प्लेट मध्ये घेतलेला आहे मॅजिक मसाला. गाईज मॅजिक मसाला हे बघा, असा प्लेटवर तुम्ही सजवून घ्यायचा आहे. सजवण्यात जरा तिचा हातखंड कमजोर आहे, पण तिने बरोबर टाकलं. त्याच्यावरती टाकणार आहोत आपण मीठ 1 छोटी चम्मच, 2 छोटी चम्मच. सांगत चला, म्हणजे आपण प्रेक्षकांना लाईव्ह अपडेट देत राहू. त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे थोडासा रवा, नाही घेतलेला आहे रवा नाही घेतलेला आहे. हे आहे तांदूळाचं पीठ. आपण तांदूळाचं पीठ हे बघा एवढ्या प्रमाणात घेतलेलं आहे एवढ्याच्या मॅजिक मसाल्यासाठी. मला सांग आपण ह्याच्यात 1 चम्मच हळदी पण टाकलेली आहे. गाईज मी हिला सांगतोय मला सांग, पण ही थांबण्याच्या मनस्थितीत नाहीये. एकदा हिचा असे घोडे सुटले की सुटले, ते थांबण्याचं नाव घेत नाही, लगाम हिच्या हातात नाही. त्याच्या पुढे आपण टाकणार आहे लाल चिली पावडर. ती पण केवढी टाकली आहे ती तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही लाल पावडर आहे, हे हळद आहे, हे मीठ आहे आणि त्याच्या खाली आहे मॅजिक मसाला. पुढे ह्याच्यात आपण पाणी. ह्याच्यात पाणी. हो, ओव्हन मध्ये जे गार्लिक आणि बटर ठेवलेले त्याचं एकत्रितपणे झालेलं असेल तर आपण ते पण काढून घेऊया. ओव्हन मधली जी वाटी असते ती काचेची असते आणि कधी कधी ती गरम होऊ शकते, म्हणून मित्रांनो लक्ष द्या, अजिबात गरम वाटीला डायरेक्ट हात लावायला जाऊ नका. अशी छान पेस्ट करून घ्यायची आहे. आणि हे अशा प्रकारे तुम्ही वाटी आणि त्याच्या वाटीतलं लसूण आणि बटर एकत्रित झालेलं बघू शकता. लसूण तुम्हाला ठेचून टाकायचं असेल तर तुम्ही ठेचून टाकू शकता, किंवा अख्खेच्या अख्खे लसूण डायरेक्ट त्याच्यात टाकून देऊ शकता. आता हा मसाला जो तिने तयार केलेला तो मसाला आपण पनीरला लावून घेणार आहोत. तर हे करेपर्यंत मी तुम्हाला गॅसवरचा तवा बाहेर जो ठेवायचा आहे तो निघत नाही आहे, कारण तो अडकलेला आहे. जरा 2 मिनिटं तुमचं संभाषण बंद कराल का, कारण त्याचा आवाज येत राहील. कधी कधी गॅसचं आपण तव्याचं झाकण उघडताना
वरची ग्लासची भांडी, ग्लासचा ड्रॉवर पण उघडला जाऊ शकतो. खाली होत नाहीये कारण मगाशी मी सेटिंग करून ठेवलेली, आता ती तुम्ही तुमच्या हाताने वळवली. हे बघा, आता हा आपल्याला अलगदपणे उचलायचा आहे कारण आमच्या घरात असंच चालतं आणि मेजॉरिटी लोकांच्या घरात असं असू शकतं. तर ते आपण उचलून मागे टाकलेलं आहे. हो, 2 ड्रॉवर बाहेर आलेत. हा ड्रॉवर पण आपल्या आवश्यकतेचा नाहीये म्हणून हा ड्रॉवर पण कृपा करून आपल्या ड्रॉवर मध्ये कमी भांडी बसवा, कारण जर तुम्ही जास्त भांडी बसवली तर एकत्रितपणे 3 ड्रॉवर एकत्र बाहेर येतील. सक्सेसफुल. सॉरी, मला वाटतं मगाचं माझं रेकॉर्ड झालेलं नाहीये. आपण अजून एक मॅजिक मसाल्याचं पाकिट घेतलेलं आहे कारण माझ्या बायकोनी जरासा कमी मसाला घेतलेला. आता परत मसाला बनवण्यासाठी पहिले मॅजिक मसाला, हळद, मीठ आणि तिखट मीठ आपण टाकणार आहोत. पण यावेळेस आपण तिखट मीठचा अंदाज बरोबर करणार आहोत कारण आपल्याला जास्त तिखट नाही खायचं आहे. ओके. आणि मी हे सांगत होती की आता आम्ही जे फिटनेस वरती आहोत त्याच्या काय आहे ना की आम्ही 37 डेजचं चॅलेंज केलं आहे. मी आधी भरपूर वेळा आम्ही रिपीट केलं असेल, आम्ही लिंक पण टाकू हवं तर त्याच्यामध्ये ना फिटनेस टॉक विथ प्रणीत, तर प्रणीत आम्ही सतत व्हिडिओमध्ये मेन्शन करत असतो ना, त्याची कंपनी आहे फिटनेस टॉक विथ प्रणीत. तर त्याच्यासोबत आम्ही 37 डेजचा चॅलेंज केलाय ज्याच्यामध्ये आम्हाला न्यूट्रिशनिस्ट असाइंड आहे, मग ट्रेनर असाइंड आहे आणि एक कोऑर्डिनेटर. कोऑर्डिनेटर. तर ते प्रॉपरली असं बघतात की आम्ही सर्वात पहिले स्टार्टिंग पासून सांगतो की आमची ना ब्लड रिपोर्ट झाली होती, ठीक आहे. आणि त्या ब्लड रिपोर्टमध्ये ना त्यांनी लिटरली आम्हाला एक्झॅक्ट असं एक लाईन समजवली आणि आम्ही काय केलं पाहिजे, काय मेडिकेशन्स घेतले पाहिजेत, हे सगळं त्यांनी खूप छान असं एक्सप्लेन केलं. आणि नाही, तू बोल, तुझ्या बोलल्यानंतर आणि त्या हिशोबाने आम्हाला आमचं डाएट त्यांनी रेकमेंड केलं. असं नाहीये की असंच सांगितलंय. डाएट कारण आहे ना, प्रत्येक बॉडी वेगळी असते. तुमच्या बॉडीच्या तुमचे फंक्शनिंग कसे आहे, तुमचं लिव्हर कसं आहे, तुमचं बाकी सगळं कसं चालू आहे, त्याच्या हिशोबाने तुम्हाला डाएट दिलं पाहिजे. आणि ते जेव्हा त्यांनी केलं ना, फर्स्ट थिंग ते मला खूप आवडलं कारण आणि भाई तिने रिपोर्ट कसले समजवले एक करून, हे आपण तुम्हाला सांगितलं. 2-3 तास आम्ही कॉलवर होतो. तिने एक गोष्ट समजवली की ही गोळी आपण का घेतोय, ही गोळी घ्यायची. आणि गोळ्या म्हणजे काय तुम्हाला मी दाखवतो. एक मेजॉरिटी या गोळ्या दिलेल्या आहेत ओमेगा 3, मॅग्नेशियम वगैरे, कारण आपल्या युजली एका माणसाला लागतो. येस. आणि हे असं नाही की सप्लिमेंट आहे, हे तुमच्या बॉडीसाठी गरजेचे जे न्यूट्रिएंट्स आहेत जे तुम्ही, आता आम्ही नॉनव्हेज नाही खात, आम्ही नॉनव्हेज वरनं व्हेज वरती आलोय ना, म्हणून जर आमचं असं वर खाली झालं होतं, सो त्याला हे करायला आम्हाला लागणार. आणि एक अजून असं नाहीये की व्हेजिटेरियन्सला हे सगळं मिळत नाही, त्यांची बॉडी ऑलरेडी अडॅप्टेड असते कारण आम्ही खूप टाइमापर्यंत नॉनव्हेज खात होतो आणि आम्ही नंतर अचानक बंद केलं. तर त्यासाठी आमचं हे, आणि हे कसं आहे की एकदा तुमच्या लेवलवर आलं ना की तुम्ही सप्लिमेंट बंद करू शकता. तर बघू आपलं कधी नेक्स्ट रिपोर्टला. ते प्रॉपर ना म्हणजे असं नव्हतं की फर्स्ट वीक मध्येच आम्ही खूप एक्सेसिव्ह ट्रेनिंग केली. इनफॅक्ट आम्ही आता पण एकदम एक्सेसिव्ह ट्रेनिंग नाही करत आहे, प्रॉपरली हळूहळू चाललंय सगळं. आणि आमच्या बॉडीला जेवढं झेपतंय तेवढं आम्ही करतोय. मग हळूहळू त्यांनी प्रोटीन पावडर सांगितले काय घ्यायचं आणि हळूहळू ते लोक गाईड करतात. मग आपलं स्लीप स्केड्यूल ते लोक बघतात, सतत ती ना आम्हाला सांगत असते हे का ते का. आणि हा सगळं डाएट आम्ही लिटरली एवढे टाइम ना, आता रिसेंटली आम्ही थोडेफार कार्ब्स खाल्ले कारण की हेक्टिक पण खूप होतं सगळे डेज. बट त्याच्यामध्ये ना आम्ही लिटरली 25 to 26 डेज ना काहीच नाही खाल्ले. आणि त्याच्यामुळे पनीर फक्त. हिचं 3 किलो, माझा 4 किलो वजन कमी झालंय विदिन दीज डेज. म्हणजे हे 26-27 जेवढे दिवस आहेत तेवढ्या दिवसात. आणि हे माझं आधी, मी इंटरमिटंट फास्ट केलेलं आहे, मी सगळं काय काय करून बघितलेलं आहे, पण एवढ्या लवकर माझं वेट तरी आधी कमी झालेलं नव्हतं आणि इन अ हेल्दी वे. आता हे कसं आहे ना, ते लोक तुम्हाला सस्टेनेबल प्लॅन देतात की असं नाही की आम्ही असो नसो तर तुम्ही करू शकणार नाही. आता मी कसं आहे, हे पनीर आणि हे आपण किती वाजता जेवतो रात्री, इंटरमिडिएट मध्ये मी लास्ट 6 ला जेवायचो, आता मी 10 वगैरेला पण जेवतोय, जे चुकीचं आहे तसं, पण मी जेवतोय कारण बॉडीला गरज असते. आम्ही खात नाहीये जास्त. आणि काय होतं ना, जेव्हा आम्ही जास्त प्रोटीन इंटेक करतो ना, आम्हाला भूकच नाही लागत. आम्ही लिटरली दुपारी जेवतो, रात्री जेवतो, मध्ये चटरपटर बिटर काही इच्छाच नाही होत. सो ते सगळं ती ना आम्हाला एक्सप्लेन करते. काही फ्रुट्स आहेत जे आम्ही नाही खाऊ शकत आहे, लाईक वॉटरमेलन वगैरे. आपल्याला असं वाटतं की हा आपण खाऊ शकतो. बनाना आम्हाला तिने नाही खायला सांगितलं, आंबा नाही सांगितलं, पण प्रपोर्शनेट म्हणजे बोल ना, प्रपोर्शन मध्ये, प्रॉपर प्रपोर्शन मध्ये खाऊ शकतो. तर हे सगळं तिने आम्हाला सजेस्ट केलं आणि ते सगळं वर्क होतं एकत्रित. आपल्याला आपण कसं विचार करतो की हा हे खाऊया, हे नको, ते खाऊया, ते नको, पण आपण सगळं प्रपोर्शन मध्ये खाऊन आपल्या बॉडीवरती कसं वर्क होऊ शकतं ना, ते सगळं त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं. आणि ते सगळं खाऊन तुम्ही एक्सरसाइज कशी करताय त्याच्यावर पण निर्भर आहे. आता आम्हाला त्यांनी 0 कार्ब सांगितले, हिला तरी गरज नव्हती, पण ती बोलली की तुम्हाला करायचं तुम्ही करू शकता फॉर 37 डेज. आणि मला असं झालं की
मी खाणार, मग यश नाही खाणार, परत आमचं टिफिन वगैरे सेमच असतं, तर मग बेटर आहे की जे करते ते एकत्र करू. येस, म्हणून ते तुमच्या हिशोबाने देणार, असं नाही की तुम्हाला पण सेम आमचं डाएट देतील, काहीतरी वेगळं असेल, काहीतरी वेगळे सप्लिमेंट्स असतील. पण तो अपूर्वाने स्टार्ट केला, अपूर्वाचं पूर्ण डिफरंट आहे. येस, पूर्ण डिफरंट आहे. पण ना आधी मी लिटरली चेस्ट मारताना 2 किलो पासून स्टार्ट केलेलं, 15 उचलते आणि 15 किलो नाही उचलते, 15 किलो नाही, एलबीज. पण हे ते खूप मोठं फीट आहे हिच्यासाठी, कारण आणि फॉर्म एवढा परफेक्ट, तो व्यवस्थित करून घ्यायलाच बघतो फॉर्म. तो बोलतो रोके रखिये. मला ना वरती एवढी स्ट्रेंथ मला वाटत नाही जेवढी माझ्या लेग्स मध्ये वाटते. सो मी जेव्हा असं काही चेस्ट प्रेस करते किंवा पुलअप्स काय बोलतात त्याला, लॅग पुल डाऊन वगैरे करते ना, तर मला इतकं जमत नाही. पण तो प्रॉपरली थांबवतो की नाही हे असं कर, मध्येच माझा हा खांदा असा झाला की तो थांबवतो, नोटीस करतो सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करतो, जे यश पण नाही नोटीस करू शकत माझ्या बाजूला उभा. आता काय झालं ना, जिम मध्ये जेव्हा मी असं बघते ना लोकांना माझ्या असं उफ करतात, तर मला असं होतं की ह्यांना एवढा घाम येतोय, हे लोक कमी वेट उचलतात. इनफॅक्ट यश त्याहून जास्त वेट उचलतोय, पण तो प्रॉपर पॉस्चर मध्ये करतोय ना, तो करू, ब्रीदिंग वगैरे पण, कारण ते खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. जेव्हा तुम्ही पॉस्चर एकदम व्यवस्थित ठेवता ना, त्याच्याने तुमचं वेट उचलण्याची कॅपॅसिटी वाढत जाते आणि चेंज पटकन होतो. म्हणजे आता आम्ही सेम जिम मध्ये 20 डेज जातोय आणि काही लोकांना मी सेम बघते त्या 20 दिवसांमध्ये, पण आमच्यामध्ये जास्त चेंज असं नाही बोलत की तुम्ही स्वतःहून नाही करू शकतात. मी बोलते की तुम्ही पॉस्चर वरती फोकस केला पाहिजे. आणि आता मला कळतंय जेव्हा मी शिकते की पॉस्चर किती इम्पॉर्टंट आहे. आणि आमचं ना अजून मी सांगते ना अजून छान झालं असतं, फक्त आमचं ट्रॅव्हलिंगमुळे खाणं ऑप्शन जास्त मिळत नाही. आणि ना सतत पनीर खाऊन मी तर कंटाळलेली, खूप कंटाळलेली. अशी तिला बोलवते की नाही पनीर सोडून काहीतरी सांग, मग ती बिचारी खूप वेगळे ती किती शोधत बसते. तिला कधीही मेसेज केला तरी ती ओके मॅम 2 मिनट रुको मैं आपको रेसिपी देती हूँ, ओके मॅम 2 मिनट रुको मैं आपको रेस्टोरेंट बोलती हूँ कहाँ से खाना है. हे सगळं खूप अमेझिंग फिलिंग आहे ती, मस्त वाटतं की कोणतरी आपली काळजी करते. सो मित्रांनो, आपण आपल्या परत जुन्या याच्यात येऊया. आता आपलं बटर आणि लसूण एकत्रित झालेलं आहे. परत एकदा आम्हाला ओव्हन मध्ये ठेवण्याची गरज पडलेली, कारण माझी बायको ते दाबून प्रयत्न करत होती ते पिचकतील, पण ते पिचकले नाहीत, ते माझ्यासारखे नाही. तवा नाही काढलास, मग ते ओपन करून काय केलंस मगाशी? इकडे नव्हता, तिकडे. मग कोण काढणार? आपण बोलत होतो ना. म्हणजे आज टाच का दुखतीये? आपल्याकडे फूट मसाजर आहे, काय दाखवतोस तू त्यांना? जॉक्स काढिये, अच्छे से काढिये, आवाज नाही आना मागताय. यश खाजवत होता. असं काय बोलते पोटाला, आणि मी असं करतोय, ही मागे कसं वाटतं ते ऐकायला? यश खाजवत होता, नॉनसेन्स. अरे पति की आबरू तुम्हारे हाथ में, तुम आबरू ऐसा फेंक के मार रही कैमरा पे धपाक से. तर आता यश, अरे औरत ये दिख रहा है, इसके लिए मैं ऐसा रखेला है ना. हे जे असं मसाला लावलेला आहे ते मी फ्राय करणार आहे. जॉब, इट इज माय जॉब. आता मित्रांनो, जे आपण पनीरला मसाले लावलेले होते ते आता आपल्याला फ्राय करण्याची वेळ आलेली. एकदा कॅमेराला दाखवाल का कसे दिसतात आपले मसाले लावलेले पनीर? आणि तोपर्यंत यश कांदा कापणार आहे, टोमॅटो कापणार आहे, गार्लिक कापणार आहे. माझं बोलण्याचं काम आहे. अरे सॉरी काम नाही करायला लागत, काहीच काम नाही करायला लागत. मला ऐकू येतंय काय खुसूर पुसूर करतच नाही मी. आता गाईज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण तव्यावर ठेवल्यावर पनीर कसे दिसतात. युजली आम्ही त्याच कॅमेरा अँगल मध्ये दाखवतो, पण आज नाही मित्रांनो, आज आपण बदलणार आहोत. मी तुम्हाला डायरेक्ट तव्यावर थरथर होणारे पनीर दाखवणार आहे. हे बघा, आपण जे गार्लिक बटर केलेलं ते तव्यावर पसरवण्यात येत आहे. तिने जी रेसिपी सांगितली ना त्याच्यामध्ये फक्त कच्चा पनीर किसायचा होता, बट मी विचार केला की थोडा लेवल अप करूया, आपल्याला चटपटा खायची इच्छा असते ना, म्हणून मी मॅजिक मसालाचं कोटिंग केलं, त्याला फ्राय करूया आणि मग आपण या पनीरला यूज करायचं. ओके. तुला बाय द वे माहिती आहे ना कांदा कापायचा आहे? तू शिवानी, मी सगळं दाखवणार आहे ना जेव्हा ती बघेल ना आपण एवढं बटर वापरतोय. एवढं नाही वापरत आपण, किती कमी होतं त्या वाटीमध्ये, त्या वाटीमधलंच वापरलंय. आणि या गार्लिकची टेस्ट अशी येणार आहे ना मस्त. शिवानी जेव्हा जेवण बनवते ना तेव्हा मी मंत्रमुग्ध होऊन जातो. आई शपथ. आणि शिवानीचं कसं आहे ना, मी तुम्हाला आता एक ऍक्च्युअल सिरियस आउट ऑफ हे सांगतो की शिवानी आधी जेवण बनवायची नाही घरी. तू सांग खरं, तू जेवण बनवायची? ही जेवण घरी बनवतच नव्हती, आणि लग्नानंतर हिला काय झालं काय माहिती, मास्टर शेफ झाली. म्हणून मला इच्छा नाही. आदमी सीखता है, मजबुरी में आदमी सीखता है. मी हिची तारीफ करतोय आणि ही मजबुरी में सांगते.
अगं शाणे तुझी तारीफ करतो मी, मास्टर अरे शेफ पण बोलवतो मी चांगलं तुला. ना, चांगलं ना, मजबुरी मजबुरी असं म्हणजे वीर पती का? हा हा? ऐसा हा नाही मी असं नाही बोलत आहे. आता तू ऑफिसला तेव्हा आपली नाईट शिफ्ट असायची, तू ऑफिसला जायचा, मी एकटी रात्री सतत किती ऑर्डर करू बाहेर, मग माझी मजबुरी होती म्हणून मी बनवायला लागले. समजलं ना गाईज, माझं काय नाही समज याच्यात. सगळे पनीर असे सांडवून ठेवलेले आहेत इकडे. नाईस. हे झाल्यानंतर आता तुम्हाला आम्ही दाखवू. कोणीतरी लास्ट व्हिडिओ मध्ये आपल्याला सांगितलं की डिशवॉशर घ्या. गाईज आम्हाला डिशवॉशर घ्यायचंय पण घरी जागाच नाहीये. बघा ना तुम्ही, कुठे इकडे जा, कुठे ठेवू डिशवॉशर तो? हा वॉशिंग मशीनच्या वर ठेवूया का? आता मेन इन्ग्रेडियंट आहे अवकाडो. अरे हे दाखवलंच नव्हतं ना. आता मी ह्याला कापून घेणार आहे, तोपर्यंत इथे यश कांदा वगैरे कापतोय आणि हे पनीर इथे फ्राय होतोय. तर आता आपण ह्याचा ग्वाकामोले करणार आहोत. आता ग्वाकामोलेचं तुम्हाला रेसिपी माहितीच आहे. पिकलेला कसा असतो अवकाडो हे कसं ओळखायचं? पहिले तर ह्याला शेंडी आहे ना तेच घ्यायचं, विदाऊट शेंडी घ्यायचं नाही, आतून काळा निघेल. आणि हे ना थोडंसं असं ब्लॅकिश ग्रीनिश असलं पाहिजे नंतर, आणि असं दाबता आलं पाहिजे. जास्त पण जोरात नाही दाबता आलं पाहिजे, नाहीतर मग ते ओव्हर पिकलेलं असतं. थोडं थोडं ऍटलीस्ट हे कव्हर पासून सेपरेट झालं पाहिजे इतकं दाबता आलं पाहिजे. नाही थोडंसं चालेल. भाई तुम्हाला दाखवतो, वास एवढा अमेझिंग येतो ना. कांदा मी ठेवला साईड. ओ शिट, हा वाला करपला. माय गॉड. थोडंसं पण ह्याचं कसं ना, मला हे जे झालेत ना, हे आउटर वाले फक्त हे दोन करपलेत. हा नाही करपलाय, हा नाही मला करपलेला. हे दोन करपलेत, बाकी सगळे बरोबर आहेत. ओ हे दोन आहेत का? ओके. हा ते मधले दोन थोडेसे आलेत, बाकी सगळे परफेक्ट. फ्लेम जास्त होतं, कोणीतरी फास्ट ठेवला. कोणीतरी गॅस फास्ट ठेवला. नाही मी का केलं माहितीये का? मी मुद्दामून दाखवायला की हे बघा हा कलर नकोय, हा पाहिजे, म्हणून मी तुम्हाला दाखवते. बाकी काय नाही, याचं फक्त तुम्हाला दाखवण्यापुरती. कसं आहे हे बघा, मला यांना तुम्हाला सगळे सिनेरिओ दाखवणं माझ्या गरजेचं आहे. हे माझं कर्तव्य आहे की कसं नाही झालं पाहिजे, कसं झालं पाहिजे, त्यासाठी. असं प्रॉपरली पिकलेला अवकाडो असेल ना तर हा असा इतका इझिली निघून जातो. हे बघा, क्रीमी, फुल चीजी लागतो. आणि गाईज ही जी रेसिपी मी बनवते ना ही कुठेच नाहीये. मी 4-5 रेसिपी बघितल्या, तर त्या 4-5 रेसिपींना मिक्स केलं आणि मग बनवलं जसं आम्हाला खायला सांगितलंय. सो मी ह्याला बोलू शकते शिवानी आणि वैविध्याची रेसिपी. वैविध्याची अवकाडो ग्वाकामोले मॅश केलेला आहे. अवकाडो मॅश केलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय जाणार बोल. पहिला आहे आपला कांदा, जो आपण फाईनली चॉप केलेला आहे. तो कांदा आपण टाकूया आणि थोडासाच टाकतोय. आम्ही ह्याच्यात घेतलेले 2 कांदे, त्याच्यातून आम्ही 2 कांद्यातून 1.5 कांदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर मिरच्या किती घेतलेल्या मॅडम तुम्ही? 4 मिरच्या घेतल्या आहेत. फाईनली चॉप मिरच्या आपण त्याच्यात जेवढं तिखट आवडतं तेवढं. 1 टमाटर घेतलेला आहे आणि थोडेसे लसूण घेतलेले आहेत. ते पण आपण त्याच मशीनमध्ये गर करून छोटे बारीक केलेले आहेत आणि सगळं एकत्रित केलेलं आहे आपण सगळं एकत्र टाकलेलं आहे आपण ह्याच्यात. आता जे बटर आणि लसूण आपण एकत्र ओव्हन मध्ये गरम केलेलं ते पण आपण ह्याच्यात टाकतोय, म्हणजेच गार्लिक बटर. आता हे सगळं मिक्स करूया आणि परत भेटूया. 2 मिनिटं थांबा, परत भेटणारच आहोत. मीठ पण टाकायचं आहे, कारण मीठ आवश्यक आहे. मीठ खूप महत्वाचं असतं, कारण मीठ नाही तर चव नाही. ह्याच्यात आपल्याला चीज पण टाकायचं आहे. परत यावं लागतं, म्हणजे कुकिंग आपण दोघं करतोय. तुला थांबायचं. अरे परत यावं लागतं. ए शेंबडे, परत यावं लागतं म्हणजे मला तिकडे हात धुवून परत यावं लागलं ना. आधी हात धुतले नसते मी. हा शाणे. आता आपण याच्यात टाकणार आहोत मित्रांनो चीजची पहिली स्लाइस गेलेली आहे. आता दुसरी उघडण्यात येत आहे. 2 दिवस रुपेश होता आमच्या सोबत, तो पक्का नॉनव्हेज खाणार आहे. तुम्ही तुमचं हे जेवण आहे. हा बिचारा, त्याला काही खायलाच नव्हतं मिळत. आमचे 3 स्लाइस टाकलेले आहेत. 3 स्लाइस टाकल्यानंतर अजून काय टाकायचं आहे? मॅशर टाकून आपण हे सगळं एकत्रित करणार आहोत. एकत्रित केल्यानंतर हे कसं दिसतं हे तुम्हाला आम्ही थोड्याच वेळात दाखवतो. माझी फ्रेम घेतलेली आहे बायकोनी. मला बोलायचं आहे, माझं बोलणं कंप्लीट झाण्याच्या आधीच मध्ये येते, करत बसते. मी काय करायचं, मी मागून येऊन असा उशीर झालेला आहे, आपल्याला जेवायचं पण आहे. ग्वाकामोले ना मला माहित नव्हतं ऍक्च्युअली की आम्ही अवकाडो खाऊ शकतो की नाही. माझी ना खूप वाईट सवय, मी लिंबू हमेशा उलटा कापते. ऐसा कोण लिंबू कापताय? तुला मी एवढं शिकवलं. 7 रेस्टॉरंटचा मालिक आहे मी, 7 रेस्टॉरंटचा. तुला कसं देऊ मी 1 रेस्टॉरंट सांभाळायला जर तू लिंबू असं कापत असशील तर यार. हा सगळा पायावर पडला माझ्या, असा रपकन पायावर पडला माझ्या तो लिंबू. अरे तो जात पण नाहीये त्याच्यात. हे बघ परत बाहेर आला. अरे ऐसा कर ना, ऐसा. आंबट आहे. असं फुल अशी चीजी पेस्ट दिसली पाहिजे. सांगा खाऊन कसं आहे, खरं सांग. एक नंबर लागतंय गाईज. हे तुम्ही घरी बनवाच. ब्रेड खात असाल तर ह्याला फक्त ब्रेड बटर मध्ये असं थोडंसं टोस्ट करायचं आहे आणि त्याच्यावरती हे टाकून खायचं. खूप यम्मी लागतं.
आता तुम्हाला दाखवते मेन काय. आता शिवानी तुम्हाला मेन इन्ग्रेडियंट दाखवणार आहे. येस गाईज, हे फर्स्ट टाइम आम्ही अशा प्रकारे खातोय. हे आहे कुठलं कॅबेज? लेटस. कुठलं लेटस? नो आयडिया. ओव्हन मध्ये पाणी गरम केलंयस तू? हो. ओके. कारण की मी असं ऐकलंय की कच्च्या भाज्या ना आधीच्या जमान्यात चांगल्या होत्या, पण आता त्याच्यावरती एवढे पेस्टिसाइड्स वगैरे असतात. सो बेटर आहे की त्याला गरम पाण्यामध्ये एकदा धुवून घेऊया खायच्या आधी, बिकॉज आम्ही हे कच्चं खाणार आहोत. नाईस ब्रो, शाबाश यार. ह्याच्यात मीठ टाकूया म्हणजे काही जंतू किटाणू असतील ते मरून जातील. नाईस. म्हणजे आता हे कॅबेज आपण गरम पाण्यात करून घेणार आणि त्याच्यात ते पुढचं शिवानी तुम्हाला सांगेल. एक्साइटेड. हे मीठ का टाकलं? जंतू मारायला. हलकसं ना इथे कट करूया. ते आता तुम्हाला हे हवं तसं तुम्ही खाऊ शकता. ठीक आहे. ओके. पाणी काढून घेऊया एक्सेसिव्ह. हे असं. ओ माय गॉड. ठीक आहे. लेटेस्ट. हे ओ असं. ओ माय गॉड. ओ माय गॉड, तुरुरू हो गेला भाई. ये क्या आइटम बना दिया है इथे. सो हे झालं एक बर्गर, रॅप. एक रॅप. ह्याच्यामध्ये हवं तर ऍक्च्युली ना वी शुड ऍड शेजवान सॉस 2 पनीर. बस जरा कधीतरी विदाउट शेजवान सॉस. आणि गुआकामोले आपण ना हवं तर थोडंसं पनीर मध्ये पण टाक ना थोडासा गुआकामोले, म्हणजे कसं ते सॉगी होऊन जाईल. बाइंडिंग एजंट होईल ना. सॉगी होऊन जाईल. ओके. आणि हा झाला आमचा रॅप. जरा मागे जा परत दाखव. हा आहे आमचा बर्गर. तर हे ना ओपन झालंय एक, बिकॉज ते चॉपस्टिक नाही, ते नाही टूथपिक नाही एक ओपन झालं. मग तोच दे ना ओपन झालेला. हा खा ना, चांगला वाला खा. प्रॉपरली माझा बंद झालेला आहे. मी खरं सांगतो, हे जे लेटेस्ट वापरले ना भाई त्याच्यामुळे फ्रेश वाटतंय आणि ते क्रंची. भाई साग खूप अमेझिंग. आणि ह्याच्यात एक सॉस नाही टाकला आम्ही. माझ्या डोळ्यातनं पाणी आलं कारण की मिरची. आणि पनीर मॅरिनेट असं झालंय ना, एक नंबर. खरं सांगू, मी डेली खाऊ शकते. येस. थोडं अंड्यासारखं लागतंय मॅरिनेशन. हे तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही बर्गर मिस करताय, तुम्ही काही मिस करताय. रॅप, एस्पेशली रॅप, ह्याच्यापेक्षा रॅप चांगला लागू शकत नाही. कारण रॅपचं असं ते जे बाहेरचं मैदा आणि व्हीटचं असतं ना, तर एवढा फ्लेवर नाही येत. ह्याला काय माहित काय येतोय, पण ह्याच्यानी फ्रेशनेस, ते पनीरची टेस्ट, गुआकामोलेची टेस्ट, सगळ्याची टेस्ट एनहान्स होतीये. आणि काय सॉस नाही, काय नाही, फक्त मॅजिक मसाला यूज केलाय. बाकी सगळं कांदा, मीठ, मिरची, बस. आय लव्ड इट. खूप आवडलं मला, खूप आवडलं. आणि एव्हरी मील नंतर ना योगर्ट खायला चालू करा. येस, प्रोबायोटिक. गटसाठी चांगला आहे. फेस क्लिअर होतो. तुम्ही गौरांगमध्ये चेंज बघा. गौरांगची स्किन माझी तरी छान होती, त्याला थोडे पिंपल्स यायचे, एकदम क्लिअर झाली आहे आणि ग्लोई होते स्किन. शेअर करा हा व्हिडिओ ज्यांना तुम्हाला वाटतं की हे गुआकामोलेचं ट्राय केलं पाहिजे तुम्ही एकदा तरी. ज्यांना हेल्थच्या जर्नीवर असतील त्यांना तुम्ही शेअर करू शकता. आणि सबस्क्राईब केलं नसेल गाईस तर प्लीज सबस्क्राईब करा. पण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.